हे गावाकडचं घर आहे आमचं. तुम्हाला डेली रुटीन मी तिथलं शेअर करेलच कधीतरी गेल्याच्या नंतर. परंतु मी आधी पहिल्यांदा स्वयंपाक तुम्हाला शेअर करते आपल्या चुलीवरचा केलेला पंचमीचा. मी देवाला मंदिरात जायच्या आधीच चुलीवर पुरण घातलेलं होतं. ते आम्ही मंदिरातून येऊपर्यंत शिजलं होतं पुरण बरंचसं. तिकडून आल्याच्यानंतर साखर वगैरे टाकून त्याला चटका दिला पुरणाला. आणि हे पुरण बघा शिजतंय आता, म्हणजे घट्टसर होते. तर याला सारखं मी हलवण्यासाठी चुलीजवळ बसले होते पीठ तिंबायला. पीठ वगैरे तिंबून घेतलं पहिल्यांदा. आणि मग साईडला चटका म्हणजे पुरण होतं माझ्या साईडला, त्याच्यामुळे करपण्याची काही भीती नव्हती. पुरण हलवत मी पीठ तिंबून घेत होते. नंतर मग भज्याचं पीठ वगैरे तिंबून घेतलं. म्हटलं तोपर्यंत भज्याचं पीठ जेवढं आपण भिजल भज्याचं पीठ तेवढे छान भजे होतात. त्याच्यामुळं पहिल्यांदा भज्याचं पीठ भिजायला ठेवलं. कोथिंबीर वगैरे टाकून घेतली, मध्ये ओवा टाकला. मिरची भजे करायचे त्याच्यामुळे तिखट वगैरे काही टाकलं नाही. तोपर्यंत पुरण घट्टसर झालं होतं. ते आई पुरण वाटून घेत होत्या. आजी पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोलते त्याच्यामुळे पोरींना हसू येत होतं. बघा आमच्या आई कशा बोलतात. आईने पुरण वाटून घेतलं. तोपर्यंत मी आमटीची तयारी केली आहे. कांदा वगैरे भाजायला टाकला चुलीमध्ये आणि तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आणि टोमॅटो टाकून व्यवस्थित ग्रेव्ही करून घेतली. हे तोपर्यंत हलवत राहायचं जोपर्यंत मऊ होत नाही टोमॅटो पूर्ण ग्रेव्हीसारखा, तोपर्यंत हलवत राहायचं. मग कांदा भाजायला टाकला होता तोपर्यंत टोमॅटो ग्रेव्ही होईपर्यंत चुलीमध्ये भाजलेल्या कांद्याची आमटी खूप छान लागते. आईंकडे दिला कांदा वाटायला. आई मला खलबत्त्यातून कांदा वाटून देत होत्या. तिथं मिक्सर नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्ट खलबत्त्यातच वाटावं लागते. त्याच्यामुळं मी आमटीला फोडणी देऊपर्यंत आई मला कांदा वाटून द्यायचं काम करत होत्या. मला आई प्रत्येक कामामध्ये तिथं मदत करतात. जाऊबाई असल्याच्यानंतर आई जाऊबाई करतात. यावेळेस आई जाऊबाई नव्हत्या ना, त्याच्यामुळं मला आई मदत करत होत्या. कांदा वगैरे वाटून झाला. कांदामध्ये टाकून व्यवस्थित फोडणी देऊन घेतली. मध्ये त्याच्यामुळं आमटीमध्ये मी काळा तिखट आणि आंबारी मसाला आणि सुहाना मसाला टाकला. हे अशा पद्धतीचं होईपर्यंत शिजवून घ्यायचं कांदा वगैरे सगळं आणि नंतर मग काळं तिखट त्यानं टाकायचं. हे बघा अशा पद्धतीने झालं की ह्याच्यामध्ये येळवणे टाकून द्यायचं. आणि आपल्या पुरणावरचंच येळवणी काढायचं म्हणजे आमटी छान लागते. नंतर मिरची भजी करायची होती त्याच्यामुळे आईने उभ्या मिरच्या चिरून त्यामध्ये मीठ भरून मला दिल्या मिरच्या. आणि हे बघा आमचं कधीच काम करू लागत नाही आमची प्रणाली. तर मी शेवटी आमच्या आईनेच मिरच्या चिरून दिल्या, त्यात मीठ वगैरे भरलं आणि आपली आमटी तयार झाली होती. त्याच्यामुळे पहिल्यांदा कुरड्या पापड्या तळून घेतला, कारण भजे तळले की पिठाचे छोटे छोटे तुकडे राहिले की मग ते तेल खराब होतं आणि पापड्याला मग काळं लागतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा कुरड्या पापड्या आणि तळून घ्यायच्या आणि नंतर भजे तळायचे. हे बघा मिरच्या किती लांब लांब आहेत, पण मी तशाच सोडत होते. जास्त तिखट मिरच्या नसल्या की भजे खायला छान लागते. तिखट मिरच्या कोणी खात नाही, त्याच्यामुळं थोड्या सपकच मिरच्या आणायला लावल्या होत्या मी आईंना. अशा पांढऱ्या कलरच्या आणल्या ना की त्या सपक मिरच्या असतात. आणि हे बघा किती लांब लांब भजे झालेत. अशा प्रकारे मी पूर्ण भजे तळून घेतले. आणि इकडे आई पडलेले भांडे घासून घेत होत्या. काळे भांडे होते ना चुलीवर, त्याच्यामुळे तिने भांडे घासत होते आणि मी इकडे भजे तळत होते. सगळं झाल्याच्यानंतर पीठ वगैरे तिंबलेलं मऊ झालं होतं. आणि आता इथं आई मला पोळ्या करून देत होत्या आणि मी भाजत होते पोळ्या. आमच्या आई पण खूप छान पोळ्या करतात. एकदम लुसलुशीत आणि मऊ होतात त्यांच्या पोळ्या, त्याच्यामुळे प्रत्येक सणाला त्यांनीच पोळ्या करतात. आणि आतमध्ये गॅसवर मी भात घातला होता, कारण चूल रिकामी नव्हती ना आणि स्वयंपाकाला पण उशीर होत होता. लेकरांना भूक लागली होती त्याच्यामुळे मी गॅसवर भात टाकला होता. नंतर मग आम्ही सगळेजण बसून जेवलो.
सोमवार होते ना, आधी 2 दिवसाचे उपवास होते आणि सोमवार मग नंतर सगळा स्वयंपाक करून मी आणि आईने सोडला सोमवार. बाकी कोणाला नव्हता आमच्या घरामध्ये सोमवार, मी आणि आईनेच केला होता. आणि आमच्या आई वगैरेच पूर्ण आम्ही हसून खेळून, तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं तसं. असं सासू सुनासारखं नाही, आम्ही एकदम हसून खेळून फ्री एकदम राहतो. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला माझा व्हिडिओ, आमचा स्वयंपाक सासू सुनांचा, मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण पंचमी साजरी केली असेल तर तुम्हाला पंचमी तुम्ही कशी साजरी केली तेही मला कमेंट